अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास महाशिवरात्रीनिमित्त असणार आहे. कारण 15 फेब्रुवारी रविवारी आहे महाशिवरात्री. बघा, महाशिवरात्री म्हटलं तर सगळ्यात मोठा दिवस. ज्यांना दर सोमवारचं व्रत करणं शक्य होत नाही किंवा वर्षभरामध्ये कुठलंच व्रत एखादी व्यक्ती करत नसेल तर तिने आवर्जून महाशिवरात्रीचं व्रत करावं. कारण बघा, महाशिवरात्रीचं व्रत केल्याने वर्षभर भगवान शंकरांचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं. त्यामुळे आवर्जून व्रत करण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच काही कारणास्तव अपवाद असेल किंवा तुम्हाला औषध पाणी चालू असेल तर मग तुम्ही नाही केलं तरीही चालेल. पण ज्यांना सहज शक्य आहे त्याने आवर्जून व्रत करावं. पण ज्यांना उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी कमीत कमी सेवा तरी करावी. आपल्या प्रत्येकाच्या घरी भगवान शंकरांची पिंडही असतेच. त्यामुळे भगवान शंकरांच्या पिंडीवरती अभिषेक तर करायचाच आहे. पण घराच्या जवळ, तुमच्या घराच्या जवळ जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी देखील जाऊन आपल्याला भगवान शंकरांची सेवाही करायची आहे. कारण देवादिदेव महादेव हे अतिशय भोळे आहेत. आपण थोडी देखील त्यांची सेवा केली तरीही त्याचं फळ आपल्या पदरात लवकरात लवकर पडत असतं. त्यामुळे भगवान शंकरांची आराधना आपल्याला करायची आहे. आणि बघा, आपण सगळे स्वामी भक्त आहोत. स्वामींच्या मुखात तुम्ही नेहमी ऐकलं असेल, शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. त्यामुळे नक्कीच आपण भगवान शंकरांची जेव्हा आराधना करणार आहोत त्यावेळेला आपल्याला स्वामींचा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे. आता भगवान शंकरांची सेवा विविध प्रकारे केली जाते. तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये बघून तुम्ही अभिषेक वगैरे करू शकता. पण या व्यतिरिक्त भगवान शंकरांच्या पिंडीवरती विविध प्रकारच्या वस्तू देखील अर्पण केल्या जातात. तर त्या वस्तू नेमक्या कुठल्या अर्पण कराव्यात किंवा कुठली वस्तू अर्पण केल्याने आपल्याला कुठलं पुण्यफळ लाभत असतं, आपली कुठली समस्या सुटते, हे अनेकांना ठाऊक नसतं. त्यामुळे तुमची जशी समस्या असणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही त्या वस्तू, गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण केल्या तर निश्चितपणे तुमची जी काही समस्या आहे ती सुटेल आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद देखील तुम्हाला प्राप्त होईल. तर काय अर्पण केल्याने तुमची कोणती समस्या सुटणार आहे किंवा कोणतं पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून ऐका. फक्त वस्तू कुठल्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत हे जाणून घेण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा आपण भगवान शंकरांना काहीही अर्पण करतो तेव्हा ते अखंडित स्वरूपात असावं, म्हणजे खंडित नसावं. मग ते बेलाचं पान असू द्यात, फळ असू द्यात किंवा म्हणजे कोणतेही फूल, फळ काहीही असू द्यात, ती तुटलेली फुटलेली नसावीत. हे विशेष, म्हणजे याची विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण बघा, भगवान शंकरांना आपण कुठलीही खंडित वस्तू अर्पण करत नाही. नारळ जरी अर्पण करायचा असेल तरी देखील आपण तो कधी फोडत नाही, तो आपण वाहून देतो. त्यामुळे ही एक काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची आहे. तर कुठल्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत, त्यातली सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे तांदूळ. बघा, जर तांदूळ आपण अर्पण करायचे म्हटलं तर ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे किंवा अनेक कष्ट करूनही जर त्यांच्या कष्टाला योग्य तो न्याय मिळत नसेल तर त्याने आवर्जून भगवान शंकरांच्या पिंडीवरती तांदूळ अर्पण करावेत. आता महाशिवरात्रीला तर आपल्याला अर्पण करायचेच आहेत तांदूळ, पण दररोज आपण एक दाणा जरी तांदूळाचा भगवान शंकरांच्या पिंडीवरती अर्पण केला तरी त्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं. यासोबतच बघा, तीळ. जेव्हा आपण भगवान शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करत असतो तेव्हा काय होतं तर आपल्या अनेक पापांचा नाश होतो. आता कुठल्या पापांचा नाश होतो तर बघा, ज्या गोष्टी आपल्याकडून चुकून होतात त्यांनाच क्षमा मिळते. ज्या गोष्टी आपण जाणून बुजून करतो त्याला कधीही क्षमा मिळत नाही, हे लक्षात घ्या. या व्यतिरिक्त बघा, बरेच जण म्हणतात की या जन्मामध्ये आम्ही कोणतेही पाप जे आहे ते केलेलं नाही किंवा कुठल्याही चुकीच्या गोष्टी आम्ही करत नाही तरी आमच्या वाट्याला दुःखाचे भोगे येतात. तर बघा, आपल्याला फक्त या जन्मापुरतं माहीत असतं, पण मागच्या जन्मी आपल्याकडून काय झालेलं आहे, काय घडले, कोणत्या चुका ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत ते ठाऊक नसतं. मग मागच्या जन्माची जी काही पापं आहेत ती मिटवण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवरती तीळ जे आहेत ते अर्पण करायचे असतात. आणि या व्यतिरिक्त बघा, आपला जो काही पितृदोष आहे तो दूर होण्यासाठी किंवा आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती होण्यासाठी देखील तीळ जे आहेत ते अर्पण केले जातात. आता हे तीळ तुम्ही काळे अर्पण करा किंवा काळे जर नसतील तर तुम्ही पांढरे तीळ देखील अर्पण करू शकता. यानंतर बघा, जवस. बघा, सुखामध्ये वृद्धी होण्यासाठी आवर्जून जवस अर्पण करावेत. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला असं बघायला मिळतं की घरामध्ये सगळ्या सुखसुविधा असतात, अन्नधान्याची कमतरता नसते, पण तरीही सुख काय आहे हे त्या व्यक्तीला समजत नाही, त्या सुखाचा उपभोग घेता येत नाही. जर अशी समस्या असेल तर आवर्जून जवस अर्पण करावेत.
त्यानंतर बघा ज्यांना संतान प्राप्ती नाही किंवा संतान सुख ज्यांना हवं आहे त्यांनी भगवान शंकरांच्या पिंडीवरती संकल्पयुक्त 11 सोमवार किंवा 5 सोमवार जसं तुम्हाला शक्य होणार आहे त्याप्रमाणे तुम्ही गहू अर्पण करावेत आणि संतान सुखासाठी प्रार्थना करावीत. निश्चितपणे आपली ही जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर बघा साखर मिश्रित दूध जे आहे ते भगवान शंकरांच्या पिंडीवरती आवर्जून अर्पण करावं. पण कोणी तर बघा हे सगळ्यांनी अर्पण केलं तरी देखील चालेल, हरकत नाही. पण जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा छोटासा उपाय जो आहे तो करावा. त्यांनी काय होतं तर बघा जी मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही. हे लक्षात राहण्यासाठी किंवा त्यांची बुद्धी तल्लख होण्यासाठी, निर्णय क्षमता मजबूत होण्यासाठी त्यांना मदत मिळत असते. आता विद्यार्थी म्हटलं तर अभ्यास करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पण त्यासोबतच या गोष्टी जर केल्या तर निश्चितच आध्यात्मिक प्रगती आहे ती होत असते आणि देवी देवतांचा आशीर्वाद देखील त्यांना लाभत असतो. यानंतर बघा उसाचा रस. महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून उसाचा रस जो आहे तो प्यायला जातो. पण भगवान शंकरांच्या पिंडीवरती देखील उसाचा रस अर्पण केला जातो. याने आपल्या आनंदामध्ये वाढ होते किंवा आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळत असते. त्यानंतर बघा गंगेचं पाणी. मोक्षप्राप्ती होण्यासाठी गंगेचं पाणी जे आहे ते अर्पण केलं जातं. याने आपल्याला मोक्षप्राप्ती मिळतेच, पण आपले जे काही पूर्वज आहेत त्यांना देखील गंगेच्या पाण्याने मोक्षप्राप्ती जी आहे ती होण्यासाठी मदत मिळत असते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला आवर्जून गंगेचं पाणी अर्पण करायचंच आहे. पण दर सोमवारी देखील तुम्ही गंगेचं पाणी जे आहे ते भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करू शकता. यानंतर बघा घरामध्ये अशी एखादी व्यक्ती असते, तिच्यासाठी आपण सगळा दवाखाना वगैरे करतो, पण तरीही त्या व्यक्तीला काय होत आहे ते कळत नाही. सातत्याने ती व्यक्ती आजारी असते किंवा मानसिक स्वास्थ्य त्या व्यक्तीचं ठीक नसतं. तर मग अशावेळी त्या व्यक्तीला मध जे आहे ते अर्पण करायला सांगावं. भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जर हा उपाय केला तर अतिउत्तम. पण नाही जर शक्य झालं तर घरीच बसून केलं तरीही चालेल. पण भगवान शंकरांच्या पिंडीवरती मध जे आहे ते आवर्जून अर्पण करावं. आता जी आजारी व्यक्ती आहे तिला जर थोडंफार फिरता वगैरे येत असेल तर तिलाच हा उपाय करायला सांगावं. पण अगदीच एका ठिकाणी बसून असेल ना तर तिच्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने संकल्प घेऊन जर हा उपाय 11 सोमवार किंवा 21 सोमवार केला तर निश्चितच तुम्हाला याचे सकारात्मक बदल जे आहेत ते दिसून येतील. त्यानंतर बघा बेलपत्र. आता बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण केलं जातं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण हे बेलपत्र वाहिल्याने काय होतं तर आपली जी काही संकटं आहेत ती दूर होतात आणि आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण होण्यासाठी बेलपत्र मदत करत असतं. पण हे अर्पण करत असताना ते चिरलेलं म्हणजे चीर पडलेली नसावी त्याला किंवा तुटलेलं नसावं. बेलपत्राची जी तिन्ही पानं आहेत ती अखंडित स्वरूपात असावीत. त्यानंतर हे वाहताना बघा उलटं वाहायचं असतं आणि जे देठ आहे ते आपल्याकडे करायचं असतं. अशा पद्धतीने बेलपत्र जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे. आता तुमची जर काही इच्छा असेल तर ह्या बेलपत्राचा एक छोटासा तुम्ही उपाय देखील करू शकता. तो कसा तर बघा हे बेलपत्र जे आहे त्यावरती आपल्याला ओम नमः शिवाय चंदन आणि ओम एका पानावरती ओम, दुसऱ्या पानावरती नमः आणि तिसऱ्या पानावरती शिवाय अशा पद्धतीने लिहायचं आहे. 108 पानं घेऊ शकता तुम्ही किंवा मग 21 पानं घेऊ शकता किंवा 11 पानं घेऊ शकता. नाही जर एवढी मिळाली तर एका पानावरती आपल्याला ओम नमः शिवाय अशा पद्धतीने लिहायचं आहे. जो कोणता तुम्हाला भगवान शंकरांचा मंत्र येत असेल तो म्हणायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती सांगून आपल्याला हे जे बेलपत्र आहे ते भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. त्यासोबतच बघा ज्यांचा विवाह जमत नाही त्यांनी देखील मनामध्ये इच्छा धरून संकल्पयुक्त 11 सोमवार किंवा 21 सोमवार अशा प्रकारे बेलपत्र किंवा मग बेलफूल किंवा रुईचं फूल अर्पण केलं तर मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी मदत मिळत असते. तर स्वामी भक्त हो, मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवरती महाशिवरात्रीला अर्पण करायच्या आहेत. जर काही कारणामुळे जर करता आलं नाही, सेवा करता आली नाही, मासिक धर्म असेल, सुतक असेल तर काही हरकत नाही. कोणताही सोमवार आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या संकल्प घेऊन 11 सोमवार किंवा 21 सोमवार अर्पण करायचे आहेत. तुमच्या इच्छा मनोकामना भगवान शंकर नक्कीच पूर्ण करणार आहेत. व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.